तर माझ्या लाडक्या अशा विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 12वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, तसेच वर्ग 12वी कॉमर्स शाखेच्या विद्यार्थी मित्रांनो, मी आपणासमोर आज नवीन व्हिडिओ लेक्चर सादर करत आहे. तर विषय आहे चिटणीसाची कार्यपद्धती. प्रकरण आहे 3 नंबरचे, भाग विक्री. तर यामध्ये आपण भाग विक्री म्हणजे काय, भाग विक्रीच्या पद्धती कोणकोणत्या असतात यावर आपण चर्चा करणार आहोत. आणि भाग विक्री कशासाठी केली जाते याविषयी चर्चा आपण करणार आहोत. तर प्रकरण दुसऱ्यामध्ये आपण बघितलं कंपनीचे भांडवल निर्मितीचे स्रोत किंवा वित्त उभारणीचे स्रोत. तर त्यामध्ये आपण बघितले वेगवेगळ्या प्रकारचे भाग. तर भाग हे 2 प्रकारचे असतात, समहक्क भाग आणि दुसरे अग्रहक्क भाग. जे व्यक्ती समहक्क भाग खरेदी करतात त्यांना समहक्क भागधारक म्हणतात, आणि जे व्यक्ती अग्रहक्क भाग खरेदी करतात त्यांना अग्रहक्क भागधारक. तर यानंतर आपण बघणार आहोत हे भाग कसे विकले जातात, त्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत. तर भाग विक्रीच्या प्रामुख्याने 4 पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे सार्वजनिक भाग विक्री किंवा सार्वजनिक विक्री. तर त्यामध्ये 2 प्रकार पडतात, प्राथमिक सार्वजनिक भाग विक्री आणि नंतर आहे दुय्यम सार्वजनिक भाग विक्री किंवा नंतरची सार्वजनिक भाग विक्री. तर लगेच आपण ह्या 2 पद्धती समजून घेऊ आणि मग राहिलेल्या भाग विक्रीच्या पद्धती आपण अभ्यासू. तर प्राथमिक सार्वजनिक विक्री म्हणजे काय आणि नंतरची सार्वजनिक विक्री म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. पण त्याही अगोदर आपल्याला सार्वजनिक विक्री म्हणजे काय हे बघायचं आहे. तर सार्वजनिक विक्री म्हणजे काय? सार्वजनिक या शब्दाचा अर्थ आहे सर्व जनतेला, आम जनतेला विक्री करणे, भाग विक्री करणे, त्याला म्हणायचं सार्वजनिक भाग विक्री. तर समजा अविनाश नावाची एक कंपनी आहे, अविनाश लिमिटेड, आणि त्या कंपनीला पहिल्यांदाच भांडवल निर्माण करायचं. तर ती काय करते, आम जनतेला एक भाग खरेदीचं आवाहन करते. आवाहन ती कशी करणार मग, तर वर्तमान पत्रामध्ये अविनाश लिमिटेड नावाची कंपनी आम जनतेला कळविल, वर्तमानपत्राद्वारे जाहिरात प्रसिद्ध करून कळविल की अविनाश लिमिटेड कंपनीचे 10,000 शेअर्स विक्री करावायचे आहे आणि शेअर्सचा प्रकार आहे समहक्क शेअर्स आणि प्रत्येक शेअरची किंमत आहे 100 रुपये. उदाहरणादाखल आपण 100 रुपये किंमत घेऊ. तर ही आहे दर्शनी किंमत. तर कंपनी काय करते,
प्रत्येक भागाची दर्शनी किंमत ठरवते. समजा अविनाश या लिमिटेड कंपनीने 10,000 शेअर्स म्हणजे भाग विक्रीला काढले आणि समजा अविनाश लिमिटेड कंपनीचे हे जे काही 10,000 शेअर्स आहेत ते प्रत्येकी 100 रुपयाचे आहे. तर 100 गुणिले 10,000 100 गुणिले 10,000 म्हणजे किती भाग भांडवल होईल? 1,00,000 नाही 10,00,000. किती होईल? 10,00,000. तर हे 10,00,000 रुपयाचं भाग भांडवल कलेक्ट करण्यासाठी कंपनीला 100 शेअर्स नाही 10,000 शेअर्स विक्री करायची आहे आणि प्रत्येक शेअरची किंमत 100 रुपये ठेवायची आहे. तर 10,000 गुणिले 100 किती होईल? 10,00,000. किती होईल? 10,00,000. मग आपल्याला हे 10,00,000 रुपये जनतेकडून वसूल करायचे आहे, अर्थात जमा करायचे. वसूल नाही म्हणता येणार, जमा करायचे. तर कंपनी काय करते? 2 वेगवेगळ्या पद्धतीने शेअरची किंमत डिसाईड करते. पहिली पद्धत आहे निश्चित किमतीस भाग विक्री पद्धत. दुसरी आहे पद्धत आहे बुक बिल्डिंग पद्धत. तर सर्वप्रथम आपण पहिली पद्धत बघू. निश्चित किमतीला भाग विक्री पद्धत. आता निश्चित किमतीला भाग विक्री पद्धत म्हणजे काय? तर भागाची ठरवलेली किंमत म्हणजे दर्शनी किंमत. तर आपण म्हणजे अविनाश मर्यादित कंपनीने एका शेअरची किंमत 100 रुपये ठेवली. ही झाली त्या शेअरची दर्शनी किंमत. पण शेअरला मागणी मोठ्या प्रमाणात असेल खरेदी करण्यासाठी. 10,000 शेअर्स विक्रीला काढलेले आहेत, मात्र जनतेने प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला आणि जवळपास 12,000 शेअर्ससाठी ॲप्लिकेशन केले. तर 2,000 शेअर्स तर आपल्याकडे जास्तीचे नाहीत. आपल्याकडे म्हणजे अविनाश मर्यादित कंपनीकडे एकूण शेअर्स विक्रीला काढलेले तर 10,000 आहेत. मात्र आम जनतेकडनं अर्ज आले 12,000 शेअर्स खरेदी करण्यासाठी. मग कंपनी समोर मोठा प्रश्न निर्माण होतो की काय करायचं. मग कंपनी काय करते? 10,000 शेअर्स उपलब्ध आहेत, त्यानुसार प्रो रेटा पद्धतीने भाग विक्री तर करतेच आणि जास्त अर्ज आले म्हणून आपल्या शेअरची किंमत वाढवते.
म्हणजे कंपनीचं गुडविल जास्त आहे, कंपनीची प्रतिष्ठा जास्त आहे, कंपनीची नावलौकिक जास्त आहे, कंपनीची ख्याती जास्त आहे आणि म्हणून कंपनीकडे जास्त अर्ज आले, शेअर्स खरेदी मागणी जास्त होत आहे. मग अशा वेळेस कंपनीला डिमांड आल्यामुळे कंपनी काय करते, प्रत्येक शेअरची विक्री करत असताना मूळ किमतीपेक्षा, म्हणजे मूळ किंमत कोणती, शेअरची ठरवलेली किंमत, तिला आपण काय म्हणतो, दर्शनी किंमत. तर दर्शनी किमतीपेक्षा थोडीफार रक्कम वाढवून शेअरची विक्री केली जाते. जेव्हा जेव्हा कंपनी आपल्या शेअरची विक्री करत असताना दर्शनी किमतीपेक्षा वाढावा घेऊन शेअरची विक्री करत असेल तर त्या पद्धतीला म्हणतात शेअर ॲट प्रीमियम. म्हणजे 100 रुपयाचा शेअर्स ती 125 रुपयाला विकत असेल तर 125 आणि 100 यामध्ये फरक आहे 25 रुपयाचा. शेअरची किंमत आहे 100, पण शेअर्स विकल्या जात आहे 125. शेअरची किंमत दर्शनी किंमत नाही तर दर्शनी किंमत 100 रुपये आहे आणि शेअरची विक्री किंमत आहे 125. मग दोघांमध्ये जो काही डिफरन्स आहे 25 रुपयाचा, तर ही आहे प्रीमियमची व्हॅल्यू. त्याला मराठीमध्ये म्हणतात वाढावा, भाग वाढावा. बस. तर ही भाग वाढावा प्रत्येक शेअर्स मागे 25 रुपये मिळणार आहे. तर 10,000 शेअर्स प्रमाणे जी काही व्हॅल्यू होत असेल तर ती व्हॅल्यू किंवा ती अमाऊंट वाढावा खात्यामध्ये जमा केली जाते. तिचा उपयोग वगैरे आपण नंतरच्या तासिकेत बघू, पण ती वाढावा खात्यात जमा केली जाते आणि त्या रकमेचा वापर नफा वाटपासाठी केला जात नाही, तर बोनस भाग विक्रीसाठी केला जातो. एवढं वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. तर आता पुढे जाऊ. कधी कधी काय होतं, एखादी कंपनी नवीन असते. आता भारत लिमिटेड कंपनी घेऊया आपण उदाहरणादाखल. सुरुवातीला आपण अविनाश लिमिटेड कंपनी घेतली, आता भारत मर्यादित कंपनी घेतली, भारत लिमिटेड कंपनी घेतली. आता या कंपनीने 5,000 शेअर्स विक्रीला काढले, कारण ही कंपनी नवीन आहे, त्यामुळे तिचं भाग भांडवल कमी आहे. प्रत्येक शेअरची किंमत 10 रुपये आहे. किती आहे? 10 रुपये. तर या ठिकाणी काय होतं, 5,000 शेअर्स विकायचे आहे. प्रत्येक शेअरची दर्शनी किंमत किती आहे? 10 रुपये. 10 गुणिले 5,000 म्हणजे 50,000. 50,000चं भाग भांडवल आहे, पण तेही जमा होत नाही. अर्थात 5,000 शेअर्स विक्रीला काढले असताना अर्ज येतात फक्त 4,000 शेअर्ससाठी. मग या कंपनीची ख्याती अविनाश लिमिटेड कंपनी सारखी नाही.
ही कंपनी नव्याने स्थापन झालेली आहे आणि म्हणून या कंपनीच्या शेअरसाठी 4000 शेअरसाठी मागणी आली. आणि मग कंपनी काय करेल? कंपनीचे 5000 शेअर्स आहे. मग कंपनी काय करते अशा वेळेस? आपले शेअर्स पूर्ण विकावे म्हणून कंपनी काय करते? 10 रुपये दर्शनी किंमत असलेला शेअर्स 7 रुपयाला विक्री करते. कितीला विक्री करते? 7 ला. आणि त्यामुळे काय होतं? सर्व शेअर्स विकले जातात. मात्र कंपनीला शेअर्स दर्शनी मूल्यापेक्षा कमी किमतीला विकावा लागतो. म्हणजे दर्शनी किंमत 10 रुपये असताना तो शेअर्स आपल्याला 3 रुपये तोट्याने विकावा लागतो. त्याला तोटा म्हणत नाही, तर त्याला काय म्हणतात? सूट. प्रत्येक शेअरवर दिली जाणारी सूट. तर त्याच इंग्रजीमध्ये म्हणतात शेअर ॲट प्रीमियम. प्रीमियम नाही, सॉरी, शेअर ॲट डिस्काउंट. प्रीमियम तर बघितलं आपण, जेव्हा कंपनी आपल्या शेअरची विक्री दर्शनी मूल्यापेक्षा कमी किमतीला विकत असेल तर त्या पद्धतीला काय म्हटलं जातं? शेअर ॲट डिस्काउंट. भागाची विक्री सूटने विकली, सूट देऊन विक्री केली. या ठिकाणी कंपनीला तोटा सहन करावा लागतो. तर ते तोटा वगैरे आपण नंतरच्या तासिकेत बघू. पण या ठिकाणी आपल्याला काय बघायचं आहे? शेअर्सची दर्शनी किंमत 100 रुपये असताना आपण शेअरची किंमत 10 रुपये असताना तो शेअर्स आपण 7 रुपयाला विकला. मग 10 आणि 7 यामध्ये जो काही फरक आहे 3 रुपयाचा, तर हे 3 रुपये कुठे गेले? तर डिस्काउंट म्हणून गेले. तर या पद्धतीला काय म्हणायचं? शेअर ॲट डिस्काउंट. आता तिसऱ्या नंबरची कंपनी बघू आपण, यशवंत लिमिटेड कंपनी. तर यशवंत लिमिटेड कंपनी अशी आहे की आपले शेअर्स दर्शनी मूल्यालाच विकते. सपोज यशवंत लिमिटेड कंपनीचे शेअर्स आहेत 1 लाख शेअर्स आहेत आणि प्रत्येक शेअरची किंमत आहे 100 रुपये. किती आहे? 100. मग यशवंत लिमिटेड कंपनी काय करते? लिमिटेड शेअर असल्यामुळे ते शेअर सर्व विकले जातात. अर्जही तेवढेच येतात. जेवढे शेअर्स विक्रीला काढले तेवढेच अर्ज येतात. म्हणजे 1 लाख अर्ज येतात. म्हणून कंपनीला फायदाही नाही, तोटाही नाही. म्हणून कंपनी काय करते? आपले शेअर्स दर्शनी मूल्यालाच विकून टाकते. म्हणजे 100 रुपयाचा शेअर्स 100 रुपयालाच विकते. तर या पद्धतीला काय म्हटलं जातं? शेअर ॲट पार. काय म्हणतात? शेअर ॲट पार. तर अशा प्रकारे इश्यू ऑफ शेअर्स किंवा भाग विक्रीच्या 3 पद्धती आहेत. या ठिकाणी किंमत निश्चित केली जाते म्हणून त्याला निश्चित भाग विक्री किंमत पद्धत असे म्हटलं जातं. आणि त्यामध्ये उपप्रकार आहे शेअर ॲट प्रीमियम, शेअर ॲट डिस्काउंट, म्हणजे इश्यू ऑफ शेअर ॲट प्रीमियम, इश्यू ऑफ शेअर ॲट डिस्काउंट,
इश्यू ऑफ शेअर ॲट पार. कळालं? आता पुढची पद्धत आहे, कोणती पद्धत आहे? तर ही पद्धत आहे बघा, बुक बिल्डिंग पद्धत. यामध्ये काय केलं जातं, एक विशिष्ट मर्यादा ठरवून दिली जाते. तर जास्तीत जास्त प्राइस शेअरची ठरवून दिली जाते आणि कमीत कमी प्राइस ठरवून दिली जाते. जास्तीत जास्त म्हणजे मॅक्झिमम प्राइस आणि कमीत कमी म्हणजे मिनिमम प्राइस ठरवून दिली जाते. की आता उदाहरणार्थ आपण आणखी दुसरी एक कंपनी घेऊ, जीवन ज्योती लिमिटेड कंपनी. जीवन ज्योती लिमिटेड कंपनी आहे आणि तिने बुक बिल्डिंग पद्धतीचा अवलंब करण्याचा ठरवलेला आहे भाग विक्री करताना. कोणती पद्धत? बुक बिल्डिंग पद्धत. तर यामध्ये संचालक मंडळ काय करेल की प्रत्येक शेअरची मॅक्झिमम किंमत किती असेल ते ठरवेल आणि मिनिमम किंमत किती आहे की असेल ते ठरवेल. आता मिनिमम किंमत, एक शेअरची किंमत सपोज मिनिमम किंमत 10 रुपये आणि मॅक्झिमम किंमत सांगितलेली आहे 20 रुपये. 10 आणि 20, कमीत कमी 10, जास्तीत जास्त 20. तर त्यामध्ये जो काही मध्यबिंदू असेल, मात्र त्या किमतीला मध्यबिंदू म्हणता येणार नाही, पण त्या ज्या किमतीला जनता किंवा भागधारक शेअर्स खरेदी करतील त्या किमतीला कट ऑफ प्राइस म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? कट ऑफ प्राइस. तर या पद्धतीमध्ये लिलाव केला जातो शेअर्स. तर संचालक मंडळ सांगते की बोला, कोणाकोणाला आपल्याला शेअर्स खरेदी करायचे आहे. मात्र शेअर्स खरेदीच्या काही अटी आहेत. कमीत कमी 10 रुपये आणि जास्तीत जास्त 20 रुपये. 10च्या खाली बोलू नका आणि 20च्या वर बोलू नका किंवा किंमत सांगू नका खरेदी करत असताना. मग ज्यांना कुणाला भाग खरेदी करायचे आहे ते स्वस्तामध्ये बघणार. अर्थातच कुणी 12 रुपये मागतील, पण त्यात कॉम्पिटिशन असेल. मग कुणी 14 मागेल, कुणी 15 मागेल, कुणी 16 मागेल, कुणी 17 मागेल, कुणी 18 मागेल, कुणी 19 मागेल, कुणी 20ही मागेल. सपोज सर्वांनी 18च्या आत सांगितलं आणि एका भागधारकाने 18 रुपये किंमत सांगितली, तर 18 रुपये हे निश्चित होईल भागांची किंमत आणि ती कट ऑफ प्राइस म्हणून जाहीर होईल आणि तो शेअर्स 18 विकला जाईल. तर अशा प्रकारच्या पद्धतीला बुक बिल्डिंग पद्धत असे म्हटले जाते. कळालं? मिनिमम प्राइस, मॅक्झिमम प्राइस आणि जी काही किंमत, विक्री किंमत ठरल्या जाते त्याला म्हणायचं कट ऑफ प्राइस. त्याला काय म्हणायचं? कट ऑफ प्राइस. फ्लोर प्राइस, कॅप प्राइस असं म्हटलं तरी चालतं. मिनिमम प्राइसला काय म्हणायचं? फ्लोर प्राइस. मॅक्झिमम प्राइसला कॅप प्राइस. आणि त्यानंतर कट ऑफ प्राइसला काय म्हणायचं? विक्री किंमत. काय म्हणायचं? विक्री किंमत. म्हणजे निश्चित किंमत जी ठरते त्याला म्हणायचं कट ऑफ प्राइस.
विक्री किंमत आता. तर या झाल्या भाग विक्रीच्या पद्धती. आता आपण पुढे जाऊ. सार्वजनिक भाग विक्रीच्या पद्धती. तर ही आतापर्यंत फक्त भाग विक्रीची प्रस्तावना चालू होती. आता आपल्याला सार्वजनिक भाग विक्रीच्या पद्धती बघायच्या. पहिली आहे प्राथमिक भाग विक्री, दुसरी आहे नंतरची भाग विक्री. त्याला आपण पूर्ण वाक्यात असं म्हणू, प्राथमिक भाग सार्वजनिक विक्री, नंतरची सार्वजनिक भाग विक्री. आता प्रथम बघा, प्राथमिक सार्वजनिक भाग विक्री म्हणजे काय. तर उदाहरणार्थ एक रविकांत नावाची कंपनी आहे, नव्यानेच स्थापन झालेली आहे, अगदी पहिल्यांदाच. तिच्या भागांची नोंदणी सुद्धा झालेली नाही. असूचित कंपनी आहे, सूचित कंपनी नाही. सूचित म्हणजे सूचीबद्ध कंपनी नाही थोडक्यात. तर तिची नोंदणी वगैरे झालेली नाही. तर नोंदणी पूर्वीच भागाची विक्री भाग विक्रीला काढलेली आहे भांडवलासाठी. पहिल्यांदाच जेव्हा कंपनी भाग विक्रीला काढते त्यावेळेस त्या विक्रीला म्हणतात प्राथमिक सार्वजनिक भाग विक्री. त्यावेळेस भागांची नोंदणी झालेली नसते. त्याला काय म्हणतात मग, IPO, इनिशियल पब्लिक ऑफर. आता दुसरी पद्धत आहे नंतरची सार्वजनिक भाग विक्री. मग नंतरची सार्वजनिक भाग विक्री म्हणजे काय. इंग्रजीत त्याला काय म्हणतात, फर्दर पब्लिक ऑफर. पुढील भाग विक्री किंवा नंतरची भाग विक्री. पुढील म्हणण्याऐवजी नंतरची किंवा दुय्यम भाग विक्री. जेव्हा जेव्हा कंपनीला एकदा भांडवल उभारून सुद्धा पुन्हा भांडवलाची गरज पडते त्यावेळेस कंपनी नोंदणी, कंपनी ही सूचीबद्ध असते, कंपनीची भाग बाजारामध्ये नोंदणी सुद्धा झालेली असते. अशा वेळेस कंपनी पुन्हा भाग भांडवल जमा करण्याच्या हेतूने पुन्हा भाग विक्री करते. अशा प्रकारच्या भाग विक्रीला काय म्हणतात, नंतरची सार्वजनिक भाग विक्री. तर आता या ठिकाणी आपण थांबूया. उर्वरित घटक आपण नंतर घेऊ.